मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आजच निकाल येण्याची शक्यता. क्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस. भुजबळांच्या प्रत्येक शब्दामध्ये अंगार. मंत्री असून महाराष्ट्र अस्थिर का करता? जितेंद्र आव्हाडांचा छगन भुजबळांना सवाल. भाषण नको, मंत्रिमंडळामध्ये मुद्दे मांडा. विधानसभेत जयंत पाटलांच्या निशाण्यावर भुजबळ. छगन भुजबळांचं ऐकून मराठा समाजाचं नुकसान करू नका. जरांगेंची सरकारला विनंती. गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं आमची फसवणूक केली. मनोज जरांगेंचा आरोप. मराठा आरक्षणाला विरोध नाही, फक्त जरांगेंच्या झुंडशाहीला माझा विरोध. छगन भुजबळांकडून पुन्हा स्पष्ट. ते डिक्टेट करत आहेत. जरांगे सरकारपेक्षा सुपर सरकार आहेत का? भुजबळांचा सवाल. बीडमधील दंगलीमागेही भुजबळच. जरांगेंचा आरोप. तर सरकारविषयी मराठ्यांमध्ये रोष निर्माण होतोय. फडणवीसांनी भुजबळांचा डाव समजून घ्यावा. जरांगेंचा हल्लापूर. भुजबळ म्हणतात ओबीसींवर हल्ला, मात्र बीडमध्ये मराठ्यांवर हल्ला झाला. कुणी मास्टर माइंड नाही. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करून थकलेल्या तरुणांकडून हल्ला. भाजपा आमदार सुरेश धस यांचा दावा. जरांगेंची सभा 21 लाखात झाली. भुजबळांच्या सभेला 7 कोटी खर्च. भुजबळांनी सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आणले? सुरेश धस यांचा सवाल. एकनाथ शिंदेंनी 24 डिसेंबर तारीख दिली आहे. शिंदेंनी खरंच मराठा आरक्षण दिलं तर त्यांना हार घालीन. भास्कर जाधवांचं वक्तव्य. राज्यातील एका मंत्र्याकडून मागासवर्ग आयोग अध्यक्षांचा अपमान. अपमानामुळेच मागासवर्ग आयोग अध्यक्षांचा राजीनामा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली. विधानसभेत भुजबळांची धमकीचा मुद्दा मांडल्यानंतर पोलिसांची खबरदारी. नाशिकच्या भुजबळ फार्मला आता पोलीस छावणीचं स्वरूप. अंतरवाली सराठीमधल्या दगडफेकी प्रकरणामध्ये ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय. ऋषिकेशला बीड आणि जालन्यामध्ये जाण्यासाठी मज्जाव. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शन संदर्भातील संप मागे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्याचा निर्णय. जुन्या पेन्शनसाठी समितीचा अहवाल प्राप्त. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत निवेदन. माजी मंत्री राजेश टोपे आणि बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून दोघांमध्ये वाद. लोणीकरांनी राजेश टोपेंना शिवीगाळ केल्याचा आरोप. लोणीकरांनी मात्र आरोप फेटाळला. बँकेच्या निवडणुकीमध्ये तांत्रिक वाद. माझ्याकडून कोणालाही शिवीगाळ नाही. व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर बबनराव लोणीकरांकडून स्पष्ट. आपले जात आणि आपले जोट यावर आता काय बोलणार? टोपे लोणीकरांच्या कथित शिवीगाळ प्रकरणी कैलास गोरंट्याल यांची मिश्किल प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या अदानी समूहावरील मोर्चाला धारावी पोलिसांची परवानगी नाही. मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज करा. धारावी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांना सूचना. धारावी मोर्चाबाबत तयारी पूर्ण. निवडणुका घ्यायला सरकार घाबरतंय. आदित्य ठाकरेंची टीका. लोकशाही वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न. ठाकरे गट मोर्चावर ठाम. 16 डिसेंबरला मुंबई ठाकरे गटाचा मोर्चा. ठाकरे गटाकडून अदानी विरोधातील मोर्चाचा टीझर जारी. धारावी पुनर्विकासामध्ये अदानीकडून मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे मोर्चाचं आयोजन. खासदार विनायक राऊतांनी डीसीपी मनोज पाटलांची भेट घेतली. धारावी ते बीकेसी पर्यंत मोर्चासाठी पुन्हा परवानगी मागितली. मुंबई पोलीस आयुक्तांनाही ठाकरे गटाचं पत्र. संसदेबाहेर अटक झालेली तरुणी पीएचडीची विद्यार्थिनी. तिचा मार्ग चुकला. तिने अजित पवारांकडून मार्गदर्शन घ्यायला हवं होतं. अजितदादांच्या पीएचडीवरच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला. मी कोणत्या सोम्या गोप्या उत्तर द्यायला बांधील नाही. अजित पवारांचा राऊतांवर पलटवार. पीएचडीवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास. माझ्याकडून आधीच दिलगिरी व्यक्त. अजित पवारांकडून स्पष्ट. देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरेंकडून विधानभवनामध्ये घोषणाबाजी. विदर्भाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये चर्चा होत नसल्याचा पोहरेंचा आरोप. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी पोहरेंना बाहेर काढलं. विधानभवनातील पत्रकार गॅलरीमधून घोषणाबाजी झाल्यानं शेलारांकडून आक्षेप. विधानसभेच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित. दरम्यान संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तालुका अध्यक्ष चेतन तुपेंची माहिती. दिशा सालियन प्रकरणाचा एसआयटी पथकाकडून तपास सुरू. प्रकरणाची संबंधित जुनी कागदपत्र तपासल्यानंतर सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवणार. ब्राह्मण समाजासाठी सारथी बार्टीच्या धर्तीवर महामंडळ सुरू करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कॅबिनेटला प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. धनगर समाजाची कायदेशीर लढाई सरकार लढणार. शिंदेंचं आश्वासन. सकारात्मक निर्णयामुळे शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. 3 ते 5 जानेवारीमध्ये धनगर आरक्षणाबाबत कोर्टात अंतिम सुनावणी होणार. कडूंचा आभारी, पण मुख्यमंत्री कोण हे लोक ठरवतात. प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करावं. बच्चू कडूंनी केलेली मागणी. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. पत्नी आणि 2 मुलांसह राहुल शेवाळेंची मोदींसोबत भेट.
विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांचा विधिमंडळासमोर फोटो सेशन. फोटो सेशनला आदित्य ठाकरे गैरहजर. संगणक परिचालक कर्मचारी संघटना विधान भवनात. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीसाठी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. चर्चा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा. काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 खासदारांचं संपूर्ण अधिवेशनातून निलंबन, तर सुरक्षेच्या कारणास्तव 7 कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई. संसद घुसखोरी प्रकरणातील 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. चौघांची 1.5 वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख. शेतकरी आंदोलन आणि महागाईवरून सरकारला इशारा देण्यासाठी कट रचला, सूत्रांची माहिती. संसद घुसखोरी प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत. आरोपी ललित झा याचं दिल्ली पोलिसांपुढे आत्मसमर्पण. दिल्ली पोलिसांनी ललित झा याला स्पेशल सेलकडे सोपवलं. महादेव बेटिंग ॲप घोटाळा प्रकरणी अभिनेता साहिल खानला समन्स. आज चौकशीला उपस्थित राहण्याचे मुंबई पोलिसांचे आदेश. साहिलचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला. आशिष शेलारांनी केलेल्या विधानामध्ये काही तथ्य नाही. जेपी डेक सारख्या प्रकल्पांना वित्तपुरवठा केला नाही. आशिष शेलारांनी केलेल्या आरोपांवर एडलवाईज कंपनीचा खुलासा. अभिनेता श्रेयस तळपदेला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका. अंधेरीमधल्या बेलव्ह्यू रुग्णालयामध्ये नेत तातडीची अँजिओप्लास्टी. सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती. टेंभू सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता. 7,370 कोटींचा निधी मंजूर. 1.21 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार. कोस्टल रोडच्या दक्षिण भागाचं 82.51% काम पूर्ण. मुंबईतील वाहतुकीला वेग देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार. राज्यातील सर्व तीर्थक्षेत्राचा विकास होणार. ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय. ब वर्गामधील 419 मंदिरांचा समावेश. तब्बल 2,000 कोटी रुपयांची तरतूद. केंद्रीय पथकाकडून नाशिकमधील दुष्काळग्रस्त भागाचा आढावा. 20 मिनिटातच दौरा आटोपल्यानं गावकऱ्यांची नाराजी. पाहणी केलेला अहवाल सरकारकडे सुपूर्द करणार असल्याची केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची माहिती. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये केंद्रीय पथकाकडून दुष्काळी पाहणी दौरा. मात्र करमाळ्यामधील मलवडी गावामध्ये पाहणी न झाल्यानं ग्रामस्थ नाराज. गावकऱ्यांकडून गावाचा दुष्काळी पाहणी दौरा करण्याची मागणी. जळगावात केंद्रीय पथकानं अवघ्या 1.5 तासातच आटोपला दुष्काळ पाहणी दौरा. तर मदतीच्या बाबतीत कुठलीही चर्चा केली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. केंद्रीय दुष्काळ समितीच्या पाहणी पथकाची धुळ्यामध्ये पाहणी नाही. विश्रामगृहामध्ये आराम. मात्र जिल्ह्यामध्ये पाहणी न करताच पथक जळगावला रवाना. शेतकऱ्यांचा संताप. केंद्राचं पथक धुळे जिल्ह्यामध्ये पाहणी न करता जळगावमध्ये गेल्यानं ठाकरे गट नाराज. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केंद्रीय पथकाची भेट घेत निवेदन. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्याची मागणी. नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. पोलिसांकडून 6 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. 6 जणांना अटक. अहमदनगरच्या पिंपरी निर्मळमधील मारहाणीच्या घटनेला जातीय रंग. घटनेला जबाबदार असलेले आरोपी मात्र मोकाट. गावकऱ्यांचा आरोप. निर्दोष लोकांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ सर्व धर्मियांचा रास्ता रोको. नागपुरात ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून फडणवीसांची भेट. माती परीक्षणाविरुद्ध केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याची ठाकरे गटाची मागणी. पक्षांतर्गत दबावाला बळी पडून धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांचा राजीनामा. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे स्वखुशीने राजीनामा देत असल्याचं जाहीर. शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटकपदी युवा नेते किरण पांडव यांची नियुक्ती. नागपुरातील आयोजित छोटेखानी समारंभामध्ये एकनाथ शिंदेंकडून पांडव नियुक्तीचे पत्र. कोल्हापूरच्या सोन्याची शिरोलीमध्ये नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवला. रथ अडवत नागरिकांकडून प्रश्नांचा भडीमार. विकास कामांबाबत विचारला जाब. यवतमाळ नगर परिषदेच्या बांधकाम विभागामधील 3 कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं. शौचालय दुरुस्तीच्या कामाच्या बिलासाठी मागितली 1,80,000ची लाच. सोलापूर एमआयडीसी ड्रग्ज प्रकरणाच्या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीचा ताबा मुंबई गुन्हे शाखेकडे. 21 डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी. शाहरुख खान लेकीसोबत साई चरणी लीन. डंकी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी शाहरुखनं घेतलं साईंचं दर्शन. शिर्डीमध्ये चाहत्यांचा जल्लोष. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडेरायाचा जेजुरी गड झगमगला. मल्हारी मार्तंड खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या षडरात्र उत्सवाला सुरुवात. घटस्थापनेपासून 6 दिवस हा उत्सव साजरा केला जाणार. पालघरमधल्या चिंचणी समुद्रकिनारी स्टंटबाजी करताना कारचा अपघात. टायर फुटल्यानं कार पलटली. अपघातामध्ये 3 प्रवासी किरकोळ जखमी. भंडारा जिल्ह्यामधल्या जांभोरामध्ये बाहेरगावी कामाला जात असताना वाहन पलटी. अपघातामध्ये 5 महिला गंभीर. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोलापूरच्या माढ्यामधील जुन्या तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत पाडली. त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत उभारणीचं काम सुरू. इमारतीसाठी 15 कोटींचा निधी मंजूर. जळगावमध्ये आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार. सोन्याचे दर 1,300 रुपयांनी घसरल्यानं ग्राहकांना दिलासा. सुवर्णनगरी ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी.
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या तराडीमध्ये अवकाळीचा पिकांना फटका. रोगराईमुळे हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव. 2 एकर हरभरा पिकावर शेतकऱ्यानं फिरवला नांगर. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा 2 लाख हेक्टरच्या पुढे कपाशीची लागवड. मात्र अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे उत्पन्न कमी. झालेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत. धुळे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाला सुरुवात. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व कामांच्या दरामध्ये वाढ. शेतकरी आर्थिक संकटात. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारी आणि मक्याची आवक वाढली. ज्वारीला 2600 ते 3100 पर्यंत भाव, तर मक्याला 1900 ते 2200 इतका भाव. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसानं लसणाची आवक घटली. आवक कमी झाल्यानं लसणाचे भाव वाढले. नंदुरबारमध्ये 260 रुपये किलो दरानं लसणाची विक्री. जळगावच्या पारोळा तालुक्यामधल्या शिवरे दिगर इथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखेची स्थापना. महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांची उपस्थिती. धुळ्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाअंतर्गत विभागीय मल्लखांब स्पर्धा. सहभागी खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवत उपस्थितांची मनं जिंकली. जळगाव जिल्ह्यामधल्या 450 पेक्षा जास्त गावांमध्ये वंध्यत्व निवारण शिबिर. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं 6000 पेक्षा जास्त गुरांची तपासणी. 15 तालुक्यांमध्ये 75 कर्मचाऱ्यांचं पथक कार्यरत. नवी मुंबईमधल्या वाशी मार्केटमध्ये कापडी पिशवी वेंडिंग मशीन सुविधेचं लोकार्पण. वेंडिंग मशीनमध्ये 10 रुपयाचं नाणं टाकून लाल बटन दाबल्यावर कापडी पिशवी दिली जाणार. उल्हासनगरमध्ये गौशाळेवर पालिका अधिकाऱ्यांची धडक. गोशाळेची तपासणी. साई धरमदास ट्रस्टच्या हलगर्जीपणामुळे गायींच्या जीवाला धोका. पालिका अधिकाऱ्यांचे कारवाईचे संकेत. बदलापूरच्या स्थानक होम प्लॅटफॉर्मचं काम अपूर्णावस्थेतच. होम प्लॅटफॉर्मच्या कामातील दिरंगाईमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण. नवी मुंबईमधल्या बेलापूरमध्ये कारला अचानक आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये नौदलाची बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी. कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती. नौदलाकडून हेलिकॉप्टरच्या मदतीनं थरारक कवायती सादर. परभणीमध्ये मराठवाडा स्तरीय पॉलिट्रामोकॉन 2024 कॉन्फरन्सचं आयोजन. डॉक्टरांचं मराठवाडा स्तरीय 1 दिवसीय चर्चासत्र. नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत स्थानकाच्या यादीमध्ये करा. नागरिकांचे रेल्वे मंत्र्यांसह पंतप्रधानांना निवेदन. भाजपचे माजी नगरसेवक अश्विन कसोदरिया यांना शिवीगाळ आणि मारहाण. 3 युवकांनी गाडी ओव्हरटेक करत केली मारहाण. युवकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल. कोकण रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 2:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामधील दिव्यांगांच्या पदरी उपेक्षा. शासकीय योजनेचा लाभ भेटत नसल्याचं चित्र. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा दिव्यांग बांधवांचा आरोप. कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मोर्चे बांधणी. कल्याणमधील कार्यकर्त्यांची आढावा बैठक. रखडलेल्या पदाच्या नियुक्त्या करत लोकसभेची तयारी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर. पाईपलाईन लिकेजमुळे पाणी वाया. पुण्याच्या इंदापूरमधल्या शिवधर्म फाउंडेशनचं दूध आंदोलन मागे. दूध दर प्रश्नावर 2 दिवसामध्ये तोडगा निघण्याची शक्यता. पालघर जिल्ह्यामधल्या 6000 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. जिल्ह्यामध्ये 1588 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सरकारच्या उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांना फटका. पुण्याच्या हडपसरमध्ये कामावरून काढल्याच्या रागातून 2 तरुणांकडून ऑफिसची तोडफोड. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 2 तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीनंच पतीला मारायची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघड. पती दुसरं लग्न करत असल्याची माहिती मिळताच पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल. पत्नीसह दोन्ही आरोपींना अटक. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता. काँग्रेसचे महादेव काकडे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड. बुलडाणा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. लागवडीचा खर्चही मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना हरभरा पिकामध्ये फिरवला ट्रॅक्टर. पुण्यामधल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता पुणेकर वाचत आहे अभियान. 16 ते 24 डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या कोळई गावामध्ये भानोबा देवाच्या यात्रेचा उत्सव. विविध भागातील हजारो भाविकांचा यात्रेमध्ये सहभाग. सांगलीत आरटीओच्या विरोधात रिक्षा संघटनेचं भीक मागू आंदोलन. भीक मागून आरटीओ अधिकाऱ्यांना रक्कम सुपूर्द. रिक्षा चालकांची पिळवणूक होत असल्याचा आरोप. नागपुरात आदिवासी गोवारी बांधवांचा विधान भवनावर धडकला भव्य मोर्चा. सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मोर्चा मागे न घेण्याची आंदोलकांची भूमिका.
अकोल्यामध्ये एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा, डफडा आणि तुणतुणं वाजवत धनगर बांधवांचा मोर्चामध्ये सहभाग. नागपूरच्या विधानभवनावर धडकला मच्छीमारांचा मोर्चा, भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, हजारोंच्या संख्येनं मच्छीमार सहभागी. सांगलीत विधेयक रद्द करण्यासाठी माथाडी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, मागण्यांबाबत सरकारनं तातडीनं निर्णय न घेतल्यास तीव्र लढा उभारण्याचा कामगारांचा इशारा. साताऱ्याच्या वर्धनगडमध्ये दूध दराच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक, दूध रस्त्यावर ओतून केला निषेध, दुधाला 40 रुपये लिटर दर देण्याची मागणी. ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ईव्हीएम बाबत जनजागृती, जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम बाबत माहिती घेतली. परभणीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याबाबत जनजागृती, निवडणूक आयोगाकडून गावखेड्यामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम.